पाहून तुम्हाला कळलंच असेल, आज आहे एक कढीची रेसिपी। पण मंडळी, ही कढी ताकापासून तयार न करता ही कढी केलेली आहे कैरी आणि नारळाच्या दुधापासून। हो मंडळी, ही आहे कैरीची आंबट गोड तिखट कैरीची कढी। आहे की नाही वेगळी मस्त अशी रेसिपी? तर मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या आंबट गोड तिखट रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी ऑलरेडी एक कैरी शिजवून घेतलेली आहे। कुकरला 2 ते 3 शिट्ट्या लावून शिजवून घ्यायची अशा रीतीने। आता आपण त्याची सालं काढून घ्यायची आहे। कैरी घेताना जास्त आंबट नाही किंवा जास्त फिक्की नाही अशी नाही घ्यायची, मध्यमच घ्यायची। कैरीचा सर्व गर काढून घ्यायचा। गर काढून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेल्या कैरीचे थोडेसे पाणी आणि शिजवलेल्या कैरीचा गर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर आपण इथे जसं की मी म्हटलं, नारळाच्या दुधापासून कढी करणार आहोत। तर इथे मी ऑलरेडी नारळाचं दूध सुद्धा काढून ठेवलेलं आहे। तर आपण आता कढी करायला घेऊया। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केले आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची आहे। सोबतच इथे मी खलबत्त्यामध्ये ठेचलेलं आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटात लसूण, मिरची, आलं भाजून होईल। भाजून झालं की आपण ह्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गूळ आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त मिक्स करायचं आहे, काही भाजायचं वगैरे नाही। छान असं मिक्स झालं, ह्यामध्ये चवीनुसार मीठ, म्हणजेच इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, कारण ही कढी 2 माणसाकरिता आहे, जास्त माणसाकरिता नाही। एका कैरीची कढी 2 माणसाकरिता होते। आता आपण ह्यामध्ये कैरीचा गर घालून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये फिरवलेला। हा पहा, अशा पद्धतीने। आता हा सुद्धा छानपैकी ह्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर परतायचा आहे, जास्त काही परतायचा नाही, नाहीतर आपला गुळांबा तयार होईल। आता नारळाचं दूध घालायचं आहे। तर मंडळी, नारळाचं दूध जितकं निघेल तितकंच घाला, जेणेकरून कढीला खूप छान अशी मस्त चव येते। सो मंडळी, जास्त काही पाणी घालू नका। इथे तुम्ही पाव वाटी ते अर्धी वाटी पाणी घालू शकता, जास्त पाणी घालू नका, नाहीतर कढीला अजिबात चव येणार नाही। तर ही छानपैकी ढवळून घ्यायचं आहे। ढवळून झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करायची आणि एक मोठी उकळी आणायची। नंतर गॅसची फ्लेम लो करून 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही कढी उकळून घ्यायची आहे। पण कढी उकळताना सतत ढवळायची आहे, जेणेकरून कढी फुटणार नाही, नाहीतर फुटलेली कढी अजिबात चांगली लागणार नाही। तर हे पहा मंडळी, किती छान अशी अप्रतिम दिसत आहे कढी। बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम आहे। तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी कैरी आणि नारळाच्या दुधापासून तयार केलेली कैरीची कढी। आहे की नाही मस्त अशी झटपट रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, कैरीचा सीझन आहे, तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा।